तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर वनसेवक या पदाबद्दलची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मागे बघा एक जी-आर आला होता. त्या जी-आरमध्ये जी माहिती होती ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर बऱ्याच जणाला असा प्रश्न पडलेला आहे की वनसेवक म्हणजे हे नेमकं पद काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पद आहे हे नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या पदाबद्दल आपल्याला मागील काही माहिती नाही आहे. त्यामुळे या पदाबद्दलची जास्त काही माहिती अजून आलेली नाही. जेव्हा ऑफिशियल जी ॲड येईन त्यावेळेस आपल्याला सविस्तर या पदाबद्दलची माहिती, ग्राउंड परीक्षा कशी होणार आहे त्याबद्दल माहिती कळणार आहे. तर 15 तारखेपर्यंत याची जाहिरात पण येऊ शकते मित्रांनो. तर तशा प्रकारची नोटिफिकेशन पेपरला आलेली आहे. तर ही आजच्या तारखेची नोटिफिकेशन आहे. 11 एप्रिल 2025ला आलेली ही नोटिफिकेशन आहे. तर 15 तारखेपर्यंत याची जाहिरात येऊ शकते. प्लस यामध्ये वनरक्षकाची पदं पण असणार आहेत. एकूण पदं 12,991 इतकी पदं असणार आहेत. तर नेमकं वनसेवक हे पद काय आहे? तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया. एकूण हे जे पद आहे हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि सविस्तर माहिती पण आपण आता पाहून घेऊया. तर पात्रता कशाप्रकारे त्या जी-आरमध्ये दिली होती, तर पात्र कोण असणार आहे? तर यामध्ये पण एक अट त्यांनी टाकलेली आहे. फक्त 12वीच्या आत शिक्षण झालेलं असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर याबद्दलची काय माहिती आहे ती पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मागे जो जी-आर आला होता वनसेवकसाठीचा त्यानुसार 10वी पास कमाल मर्यादा आहे आणि कमाल मर्यादा 12वी पास आहे. 10वी पासवर तुम्ही अर्ज करू शकता. कमीत कमी तुमची 12वी झालेली असेल तरीही अर्ज करू शकता. 12वीच्या वर जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, उच्च शिक्षित तुम्ही असाल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही असं या जी-आरमध्ये नमूद केलेलं होतं. तर इथे काय होऊ शकतं मित्रांनो बघा, आणखी जाहिरात ऑफिशियल ॲड आल्याच्या नंतर आणखी यामध्ये काही पण बदल होऊ शकतो. जे उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांना पण अर्ज करण्यास ते पण अर्ज करू शकतात. अशी काही पण बदल यामध्ये होऊ शकतात. कारण ही जी माहिती आहे कन्फर्म नसणार आहे. मागील जी-आरनुसार ही माहिती आहे. कन्फर्म जी ॲड येईल जेव्हा फॉर्म भरायचे आहेत त्या जाहिरातमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते. हे जे पद आहे मित्रांनो हे गट ड दर्जाचे पद आहे आणि यासाठी वेतन तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार 15,000 स्टार्टिंग पेमेंट आहे ते 47,600 पर्यंत अशी पेमेंट तुमचं राहणार आहे. तर इथे फक्त काय करता येणार आहे, फक्त जे कमी अर्हतेचे विद्यार्थी आहेत 12वीच्या आतील विद्यार्थी त्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे असं त्या जी-आरमध्ये नमूद केलं होतं. तर याचं कारण काय आहे, तर उच्च शिक्षित जे मुलांचीच यामध्ये जास्त निवड होईल. कमी अर्हतेच्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळणार नाही. त्यामुळे ह्यांनी काय केलेलं आहे, 12वीच्या आत जे विद्यार्थी असतील त्यांनाच अर्ज करता येतील असं इथं नमूद केलेलं होतं. तर यामध्ये अजून बदल होऊ शकतात. तर बदल झाले किंवा नाही झाले सर्व ॲड आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर वय याचं अजून जे माहिती आलेली नाही, ॲड आलेली नाही, त्यामुळे वयाबद्दल काही माहिती सांगता येत नाही. 15 तारखेपर्यंत याची जाहिरात येऊ शकते. यात प्रमोशन देखील होत असतं मित्रांनो. तर काही ठराविक लोकांचं प्रमोशन होऊन त्यांची वनरक्षक या पदावर देखील निवड होते. ग्रुप डीचं पद असल्यामुळं ग्रुप सीला यांचं प्रमोशन होऊ शकतं. तर अधिक माहितीसाठी आपण जाहिरात आल्यानंतर व्हिडिओ बनवूया. त्यावरती तुम्हाला सविस्तर सर्व माहिती या पदाबद्दल मी देणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.